सध्या राज्यात उन्हाचा पारा हा चांगलाच चढला असून याचाच मोठा परिणाम हा फुलशेतीला झाला आहे. पण काही दिवसापूर्वी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांमुळे झेंडू फुलाला मोठा फटका बसलेला आहे. याच्यातच जो पूर्वी तापमानाचा पारा जास्त होता, याच्यात यांना पाण्याची सुद्धा टंचाई होती. त्याच्यासाठी यांनी ठिबक सिंचन लावून ही फुलशेती जगवलेली आहे. याच्यावरच आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत. काय सांगाल तुम्ही की पहिले पाणी नव्हते, त्याच्यात तुम्ही ठिबक सिंचन लावून शेती पिकवली आणि आता मान्सून पूर्व पाऊस झालाय? हो, अर्धा तास 1 तास पाणी सोडायचो आणि कसं तरी पीक आलं आणि खूप पाऊस झाला, आमची नुकसान झाली. काय करायचं आता? एवढे झेंडू कष्ट खूप करावं लागतात शेतकऱ्यांना. आज कमीत कमी तर मजूर जर घ्यायचं ठरलं तर 5-6 बाहेरला झेंडू तोडायला घ्यावं लागते, तरी पण परवडत नाही, कारण नुकसान भरपूर झाली पावसाने आमची. सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी. झेंडूला आता सध्या काय बाजार भाव आहे? आता सध्या आहे 40 45. हा, जसं असेल तसं देतो, मार्केट असेल तसं पुढे पाठवतो. मार्केट पण पावसाच्या आधी पण तुम्ही जो खर्च केलेला आहे तो सुद्धा निघतोय की नाही याच्यामध्ये? आता काय गॅरंटी नाही, कारण 60-70 हजार रुपये खर्च झाला याला. म्हणजे कागद आतापर्यंत जेवढा तुम्ही फुलं तोडून बाहेर मार्केटला पाठवली तेवढा सुद्धा खर्च निघलेला नाही? काहीच नाही. जवळजवळ 15 हजाराचा कागद झाला, 10-15 हजाराचं रोप झाले, 20 हजार रुपये मंजुरी गेली. बाजारभाव काहीच मिळत नाहीये म्हणजे? नाही ना, भेटतच नाही. काय करायचं? त्याच्यातून अशी नुकसान झाल्यावर कसं काय भेटणार? तुम्ही बघा ना, खाली फुलं तोडून टाकलेले तर मातीचे भरलेले, व्यापारी सुद्धा घेऊ शकत नाही. आता मग सध्या तुम्हाला मार्केटला पाठवलं, ह्या फुलांना बाजार किती मिळतोय? कसं किलो तर भेटलाच पाहिजे बाजार ना. कसं किलो जातोय? आता जातोय जवळजवळ 30 रुपये 40 रुपये असं कसं तरी जातोय, पण तरी पण नाही परवडत ना, कारण आता एवढी नुकसान झाली म्हणल्यावर निम्मा पण माल नाही निघत आणि मंजुरी पण जात नाही ना. मंजुरी तर द्यावाच लागते, खर्च तर करावाच लागतोय. शेतीत तर काही उरत नाही, काय करायचं? जे उन्हाळ्यामुळे जो खर्च केला होता तो सुद्धा निघत नाही आणि आता काही दिवसापूर्वी जो पाऊस झाला त्यामुळे ही फुलं अक्षरशः माती पडलेली त्याच्यावर पाहायला मिळत आहे. आणि जे शेतकरी याच्यासाठी मजूर घेतात त्यांना सुद्धा पैसे द्यायला ह्याचे निघत नाहीयेत आणि जे फुलाला मार्केट सुद्धा नाही, त्यामुळे याचाच मोठा परिणाम हा शेतकऱ्याला बसलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे.